नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे जनजागृती प्रोस्टेट कॅन्सर विषयी आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर गणेश बक्षी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर गणेश बक्षी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर गणेश बक्षी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर गणेश बक्षी हे यूरोलॉजिकल कॅन्सर तज्ज्ञ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅन्सर रुग्णांवरती यशस्वी उपचार करतात. डॉक्टर बक्षी यांनी MBBSचं शिक्षण हे नायर हॉस्पिटलमधून घेतल्यानंतर KEM हॉस्पिटलमध्ये त्यांनी MS शिक्षण घेतलं. ग्रँट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MCH DNBची पदवी संपादन केली. डॉक्टर बक्षी यांचा लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये हातखंडा आहे. डॉक्टर बक्षी हे सध्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपली रुग्णसेवा बजावतात. त्यांनी अनेक रिसर्च पेपरमध्ये आपला सहभागही नोंदवलाय. चला तर आज आपण डॉक्टर बक्षींकडून प्रोस्टेट कॅन्सर विषयी अधिक माहिती जाणून घ्या लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण प्रोस्टेट कॅन्सर बद्दल जाणून घेणार आहोत आणि खरं तर प्रोस्टेट कॅन्सर विषयी जनजागृती करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मला सांगा, हे साधारणतः प्रोस्टेट कॅन्सर किती प्रमाणात आत्ता त्याचं आहे आणि त्याचबरोबर ह्या कर्करोगाचे सामान्यतः वय नेमकं किती असतं त्याबद्दल काय सांगाल? अच्छा, तर प्रोस्टेट कॅन्सर ही खूप कॉमन टर्म आहे आणि मराठीत बोलताना त्याला पुरस्थ कर्करोग असं म्हणतात, पण सर्वसामान्य लोकांना प्रोस्टेट कॅन्सर या नावानेच ते माहिती आहे. तर जगभरात हा सामान्य कर्करोग आहे आणि पुरुषांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे ते 6वे प्रमुख कारण आहे. ग्लोबोकॅन 2020 ही एक इंटरनॅशनल रजिस्ट्री आहे आणि त्याप्रमाणे भारताचा साधारण 1 लाख लोकांमध्ये 5 ते 6 लोकांना हा कॅन्सर होतो. ग्लोबोकॅन प्रमाणे तसंच प्रोस्टेट कॅन्सर हा भारतात 12व्या क्रमांकावर असून वर्षाला त्याचे जवळजवळ 34,000 पेशंट घडतात आणि त्याचप्रमाणे जवळजवळ 17,000 प्रोस्टेट कॅन्सरमुळे मृत्यू पावतात. आपली ICMR आणि राज्यांची पण कर्करोगाची रजिस्ट्री असते, त्याप्रमाणे शहरी भागात हा पुरुषांमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या भागात 7व्या क्रमांकावर. आता तुम्ही जे वय विचारलं त्या वयाप्रमाणे हा कॅन्सर वयस्कर लोकांमध्ये जास्ती दिसतो, म्हणजे 65च्या पुढे हा कॅन्सर दिसायला लागतो. 7व्या-8व्या दशकात हा कॉमनली किंवा जास्ती करून दिसून येतो. हल्ली काही प्रमाणात हा कमी वयात पण दिसून येतो. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात साधारणतः वयानुसार हा कॅन्सर दिसायला लागतो, मात्र हे कॅन्सरचं जे वय आहे ते साधारण 60 नंतर आहे. मग डॉक्टर रुग्णांनी नेमकं कधी जायचं डॉक्टरांकडे, काय नेमक्या तपासण्या करायच्या याबद्दल काय सांगाल? रुग्णांनी कधी जावे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर काय असतं की प्रत्येक कॅन्सर त्याच्या स्टेज किंवा वाढीच्या अनुसार आपल्याला त्रास देऊ शकतो आणि ते आपल्याला त्रास होऊ शकतात एखाद्या रुग्णाला. तर सर्व सुरुवातीच्या एकदम स्टेजमध्ये अवस्थेमध्ये या कॅन्सरमध्ये कदाचित आपल्याला काहीच त्रास होऊ शकत नाही. तेव्हा काही लोक अशी म्हणजे हेल्थ चेकअप करतात, त्यांच्यामध्ये कधी कधी पकडला जाऊ शकतो. त्यानंतर लघवीला जे होणारे त्रास असतात ते व्हायला लागले वयानुसार की त्यामध्ये हा पकडण्याचा योग येऊ शकतो. म्हणजे सारखी सारखी लघवी होणे, लघवी करताना थोडा त्रास होणे किंवा रात्री बऱ्याच वेळेला लघवीला उठणे, यांनी पेशंट यूरोलॉजिस्ट कडे जाऊ शकतो. त्याप्रमाणे ते टेस्ट किंवा एक्झामिनेशन करून तो शोधू शकतात. तसंच लघवी आणि वीर्यामध्ये रक्त जर आलं तर हा एक प्रॉब्लेम आहे प्रोस्टेट कॅन्सरचा, त्यामध्येही ते डॉक्टरकडे जाऊ शकतात. आणि एक लास्ट गोष्ट म्हणजे काही लोकांमध्ये आपल्या परिवारात कोणाला तरी वडिलांना किंवा काकांना किंवा भावाला कॅन्सर असू शकतो, तर त्या लोकांनी डॉक्टरकडे जावं. हे अशी एक साधारण ह्याची हे आहे. बरं डॉक्टर, आता तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की हा तसा खरं तर रिस्क आहे ह्या कॅन्सरविषयी आणि हा 6वा असा कॅन्सर आहे, त्यामुळे पुरुषांचा मृत्यू होऊ शकतो. तर एकूणच रिस्क फॅक्टर ह्यामध्ये काय काय आहेत त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? अच्छा, रिस्क फॅक्टर्स ह्याचा एक मूळ अर्थ असा होतो की कोणत्या म्हणजे एका रिस्कनी हा कॅन्सर त्या लोकांमध्ये जास्ती होऊ शकतो. तर त्याप्रमाणे जसं आपण आता डिस्कस केलं त्याप्रमाणे वय
हं. 65 ही 6वी दशक, 7वी दशक, 8वी दशक यामध्ये हा कॅन्सर साधारण वाढत जातो. म्हणजे सांगायला गेलं तर 6व्या दशकामध्ये असं साधारण बघितलं तर हा कॅन्सर 10 पैकी 6 मध्ये असू शकतो. हं. तसं सेम बोलायचं झालं तर 8व्या दशकात 8 पैकी 10 मध्ये लोकांमध्ये तो असू शकतो. हं. दुसरी एक गोष्ट होते म्हणजे वंश. वंश म्हणजे बोलायचं झालं तर रेस. हं. तर आता आफ्रिकन अमेरिकन वंश किंवा आफ्रिकन वंशाचे कॅरिबियन लोक ह्यांच्यामध्ये सर्वात जास्ती धोका आहे असं म्हणतात. हं. तर आपला वंश साधारण आशिया खंडातला आहे. हं. त्याच्यामध्ये असं म्हणतात की थोडासा कमी धोका आहे. हं. आणि तिसरी रिस्क फॅक्टर जर आपण म्हटली तर ती फॅमिली हिस्ट्री किंवा कौटुंबिक इतिहास असं होऊ शकतो. हं. तर जर प्रॉस्टेट कर्करोगामध्ये वडील किंवा भाऊ हं. ह्या म्हणजे आपल्या परिवारातल्या पुरुषाला जर झाला आहे हं. तर तो धोका दुप्पट होऊ शकतो. बरं. आणि शेवटचं म्हणजे आहार. हं. आता आहारमध्ये जी लोक जास्ती करून लाल मांस किंवा चरबीयुक्त एकदम दुग्धजनक पदार्थ खातात आणि त्याचप्रमाणे फळं किंवा भाज्या एकदम कमी खातील त्यांना हा जास्ती प्रमाणात होऊ शकतो. तर तशा या 4 साधारण रिस्क फॅक्टर्स आहेत. बरं. ह्याच्यासोबत थोडंसं म्हणजे स्मोकिंग म्हणजे सिगरेट वगैरे पिणे हे बाकी अन्य रिस्क फॅक्टर आहेत. बरोबर. आता तुम्ही रिस्क फॅक्टर बद्दल बोललात तेव्हा बोलताना असं म्हणालात की कुटुंबात कोणाला जर प्रोस्टेट कॅन्सर असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याची चान्सेस आहेत किंवा शक्यता असते. मात्र हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये ह्याच्यासाठी काही आपण आधीपासून उपाययोजना करू शकतो का? आणि त्याचबरोबर जर हा कॅन्सर झाला तर नेमक्या कोणत्या टेस्ट करण्याची गरज असते त्याबद्दल काय सांगाल? अच्छा. तर टेस्टचा जर हे केला म्हणजे विचार केला कोणचा की निदान करायला कोणत्या टेस्ट करू शकतात. तर त्याप्रमाणे कसं आहे की सर्व लोकांनी पहिलं जर आपल्याला आपण जसे पहिल्यांदा डिस्कस केले तसे त्रास असतील तर त्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरकडे जावं. नंतर डॉक्टर एखाद्या रुग्णाची हिस्ट्री विचारतात आणि एक्झामिनेशन करतात. तर प्रॉस्टेट या रोगाला प्रॉस्टेट कॅन्सर हा रोग जर म्हणजे आपल्याला शोधायचा असेल तर एक डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन म्हणजे प्रॉस्टेटचं एक्झामिनेशन असतं पण ते रेक्टम थ्रू केलं जातं. बरं. ही एक सर्वसाधारण टेस्ट आहे आणि एक ब्लडची टेस्ट असते PSA. जर डॉक्टरला ती करावीशी वाटली सगळं हिस्ट्री रुग्णाची ऐकून आणि चाचण्या म्हणजे एक्झामिनेशन करून तर ती डॉक्टर रुग्णाला ती करायला सांगतो आणि त्याप्रमाणे त्याचा रिपोर्ट येऊन मग पुढे आपण टेस्ट पुढच्या करू शकतो. बरं. पुढच्या ज्या चाचण्या आहेत त्यामध्ये एक चाचणी असते बायोप्सी म्हणजे आपल्याला प्रॉस्टेटच्या टिश्यूचा एक तुकडा तो काढून मग त्याचा मायक्रोस्कोप मध्ये पॅथॉलॉजी टेस्ट करून त्याच्यात म्हणजे निदान होऊ शकतं. आणि कधी कधी काही लोकांमध्ये जर डॉक्टरला डाऊट असेल तर त्याप्रमाणे MRI ही चाचणी हे इमेजिंग इन्व्हेस्टिगेशन आहे. त्याच्यामध्ये प्रॉस्टेटचा MRI झाल्यावर त्याचे जे चित्र दिसतात त्याच्यामध्ये वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत ते बघून मग डॉक्टरला संशय येऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग बायोप्सी केली जाऊ शकते. असं आहे. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने ह्या टेस्टिंग होतात. मात्र ह्या टेस्टिंग झाल्यावरती प्रोस्टेट कॅन्सर आहे हे आढळलं तर मग कोणकोणते आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत उपचारांसाठी? आणि उपचारांसाठी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ऑपरेशन हा एक शेवटचा पर्याय उपलब्ध असतो का? हा म्हणजे सगळ्यांनी समजून घेण्यासारखा प्रश्न आहे. आत्ताच आपण डिस्कस केलं की ह्या टेस्टनी निदान होतं पण त्याच्यानंतर एखादी टेस्ट करून हे बघायला लागतं की त्या कॅन्सरचा आपल्या अंगामध्ये किती पसर आहे म्हणजे किती स्प्रेड झाला आहे. तेव्हा त्याच्या काही टेस्ट योग्य ते आपण करतो. तर कधी कधी आपण CT स्कॅन करतो किंवा पेट स्कॅन करतो. त्याप्रमाणे PSMA पेट स्कॅन हा त्या टेस्टचं नाव आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला 3 स्टेज साधारण समजतात. जसं ह्या पण कॅन्सरचे स्टेज 1, 2, 3, 4 असतात पण ट्रीटमेंट येण्यासाठी ऑर्गन कन्फाईन म्हणजे प्रॉस्टेटमध्ये सीमित, नंतर हाय रिस्क किंवा लोकली ऍडव्हान्स म्हणजे प्रॉस्टेटच्या जस्ट बाहेर किंवा थोडासा बाहेर असा हा रोग पसरलेला, आणि तिसरा म्हणजे मेटास्टॅटिक म्हणजे अख्ख्या अंगात कुठेतरी पसरलेला. असे 3 स्टेज लक्षात घ्यायला लागतात. ट्रीटमेंट असते ती ह्या 3 प्रमाणे पेशंटशी बोलून आपल्याला म्हणजे फिक्स करता येते. तर ऑर्गन कन्फाईन प्रॉस्टेटला सीमित जेव्हा हा रोग असतो तेव्हा खूप अर्ली स्टेजमध्ये जर सापडला तर काही रुग्णांना आपण ऍक्टिव्ह सर्व्हेलन्स म्हणजे काही एकदम डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट जशी सर्जरी किंवा रेडिएशन थेरपी आहे ती न देता त्यांना फक्त एक डॉक्टर व्यवस्थित फॉलोअप करू शकतो आणि त्याचा रोग खरंच वाढणार आहे का हे आपण ध्यानात ठेवू शकतो.
काही बरेचसे असे लोक असतात त्यांच्यामध्ये हा रोग एका स्टेजला असा अटकून राहतो आणि पुढे होतच नाही, म्हणून ह्यांना उगाच ऑपरेशन किंवा रेडिएशनची गरज लागत नाही. दुसरे अर्ली म्हणजे जे सीमित असतात प्रॉस्टेटमध्ये कॅन्सर, त्याच्यामध्ये दुसरी ट्रीटमेंट जसं तुम्ही बोललात तसं सर्जरी ही येऊ शकते आणि त्याला एक दुसरा ऑप्शन म्हणून रेडिएशन थेरपी होऊ शकते. ही दोन्ही जी ट्रीटमेंट आहेत, सर्जरी आणि रेडिएशन थेरपी, हे प्रॉस्टेट क्युरिंग ट्रीटमेंट्स आहेत. सर्जरी म्हणजे काय की त्याच्यामध्ये प्रॉस्टेट सर्जरी करून अंगामधून बाहेर काढलं जातं आणि लघवीची जी पिशवी असते ती प्रॉस्टेट काढल्यावर ती मूत्रनलिकेला ती लावली जाते, ती बेसिकली ती शिवली जाते तिकडे. तर सर्जरी ही 3 तऱ्हेने करू शकतो. ओपन सर्जरी असते, लॅप्रोस्कोपिक सर्जरी असते आणि जसं आम्ही हल्ली करतो तशी रोबोटिक सर्जरी असते. आता ह्याला ऑप्शन अगेन म्हणजे रेडिएशन थेरपी. आता रेडिएशन थेरपी म्हणजे कॉमनली आपण किरण देऊन कॅन्सर मारणे असं म्हणतो आणि त्या पण थेरपी खूप चांगल्या आहेत. आजकाल मशीन्स खूप चांगली आहेत, त्यात पण लोक ट्रीटमेंट घेऊन बरे होऊ शकतात. आता जी हाय रिस्क किंवा लोकली ऍडव्हान्स्ड स्टेज आहे जी मी म्हणालो, त्याच्यामध्ये ही ट्रीटमेंट आहे सर्जरी किंवा रेडिएशन थेरपी. त्याच्याबरोबर अन्य काही ट्रीटमेंट लागतात, त्याला आम्ही मल्टी मॉडल थेरपी असं म्हणतो, म्हणजे एकापेक्षा जास्ती ट्रीटमेंट. म्हणजे जर एखाद्या रुग्णाची मी सर्जरी केली तर त्या रुग्णामध्ये रेडिएशन थेरपी किंवा एक हॉर्मोन थेरपी म्हणून ट्रीटमेंट आहे ती जोडायला लागते, किंवा रेडिएशन दिलं तर त्याच्याबरोबर सुद्धा हॉर्मोन थेरपी ही ट्रीटमेंट जोडायला लागते. आता तिसरी स्टेज किंवा लास्ट स्टेज असते मेटास्टॅटिक प्रॉस्टेट कॅन्सर, ज्याच्यामध्ये प्रॉस्टेट कॅन्सर पसरलेला असतो. त्यामध्ये हाफ कॅन्सर ट्रीटमेंट देऊन कधीच पूर्णतः बरा होऊ शकत नाही, पण ही ट्रीटमेंट खूप चांगली आहे. प्रॉस्टेट कॅन्सर इतर कॅन्सर सारखा नाही की स्टेज 4 मध्ये कळल्यावर लगेच असं 5-6 महिन्यात किंवा एखाद्या वर्षात माणूस मृत्यू पावेल, असं बिलकुल नाही. या कॅन्सरमध्ये चांगलं आयुष्य असतं आणि ट्रीटमेंट घेऊ शकतो. स्टेज 4 किंवा मेटास्टॅटिक डिसीज मध्ये हॉर्मोन थेरपी आणि त्याचबरोबर आजकाल किमोथेरपी किंवा काही ड्रग्स आहेत म्हणजे मेडिसिन्स आहेत, ते घेऊन चांगलं आयुष्य वाढलं जातं. मात्र ह्या सगळे ट्रीटमेंट करताना डॉक्टर बरोबर एखादा चांगला फॉलोअप ठेवायला लागतो आणि रुग्णांनी व्यवस्थित ही ट्रीटमेंट समजून घेऊन घ्यायला लागते. अगदी. डॉक्टर, आता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे सांगितले, त्यामध्ये ट्रीटमेंट्स हे फार महत्त्वाचे आहे आणि ट्रीटमेंट घेताना डॉक्टरांना कशा पद्धतीने कन्सर्न करणं हे देखील महत्त्वाचं आहे. मात्र बऱ्याचदा या प्रोस्टेट कॅन्सरविषयी लोकांमध्ये गैरसमज जास्त आहेत. नसबंदीमुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो असं लोकांना वाटतं. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली नसबंदीमुळे कॅन्सर प्रॉस्टेटचा बिलकुल काही संबंध असा नाहीये. ह्याच्या बाबतीत बरेचसे असे स्टडीज केलेले आहेत आणि असा ठोस पुरावा आहे की असा संबंध बिलकुल नाही. तर प्रॉस्टेट कॅन्सर बरीचशी वेगळी गोष्ट आहे, नसबंदीमुळे त्याला काहीच त्रास नाही. बरोबर. नसबंदी जी फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रामचा पार्ट आहे तो लोकांनी त्याप्रमाणे इझिली करू शकतात. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न. सध्या आपण सगळेच जण कोरोनासारख्या संकटाशी सामना करतोय, तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जर प्रोस्टेट कॅन्सरचे पेशंट्स आले तर त्यांच्यावरती आपण उपचार करू शकतो का? आणि उपचार करताना आपण ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स करू शकतो का, वेगवेगळ्या ज्या तुम्ही आत्ता मगाशी सांगितल्यात, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी वगैरे वगैरे? कोरोना काळात प्रॉब्लेम असा येतोय की या रोगाचा संसर्ग पटकन कॉन्टॅक्ट्सनी आणि गर्दीच्या एरियानी वाढू शकतो. तर हॉस्पिटल्स ही जागा आहे की ह्याच्यात बरेचसे रुग्ण एकत्र येतात, त्यात बरीच लोक कामं करतात आणि आपल्याला हे महत्वाचं आहे की ह्याच्यामध्ये प्रॉस्टेट कॅन्सर जो आहे, मी आधी म्हणाल्याप्रमाणे हा एक असा कॅन्सर्समध्ये बरा कॅन्सर आहे आणि स्लो ग्रोईंग आहे, म्हणजे एकदम हळूहळू वाढतो. तर एखाद्या पेशंटला असा नवीन पेशंट असेल तर डॉक्टर्सनी त्याला एक्झामिन करणे आणि ट्रीटमेंट म्हणजे टेस्ट सांगणे हे खूप जरुरी असतं. म्हणून त्या पेशंटनी एकदा तरी हॉस्पिटलमध्ये यायलाच पाहिजे. हॉस्पिटलमध्ये येण्याआधी पाहिजे तर ते डॉक्टर बरोबर टेलिकन्सल्ट किंवा दूरध्वनी आणि व्हिडिओ कॉल प्रमाणे कन्सल्टेशन घेऊ शकतात. अगदी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि जे आमचे जुने पेशंट असतात म्हणजे ज्यांची ट्रीटमेंट ऑलरेडी झाली असते, त्यांना तर कोरोना काळात आम्ही बोलवत नाही. त्यांचे टेस्ट जर जमले तर लोकली चांगल्या लॅबोरेटरीज मध्ये करून त्यांची नुसतीच फॉलोअप व्हिडिओ कॉलिंग वगैरे किंवा टेलिकन्सल्टवर होऊ शकते. जी ट्रीटमेंट आहे तुम्ही म्हणतात, तर त्या ट्रीटमेंटमध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे की आपल्याला विचार करायला लागतो की कोणत्या पेशंटला किती लवकर ट्रीटमेंट घेणे जरुरी आहे. बरोबर.
तर एखाद्या पेशंटला जर खरंच जरुरी असेल तर सगळ्या सेफ वातावरणात म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा सगळी संपूर्ण काळजी घेऊन एखादी ट्रीटमेंट सर्जरी किंवा रेडिएशन आपण देऊ शकतो. तर त्यात काही प्रॉब्लेम येत नाही आणि अशी ट्रीटमेंट देण्याआधी सुद्धा हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णाची चाचणी केली जाते कोविडसाठी. तर ती निगेटिव्ह येऊन त्याची बरोबर काळजी घेऊन अशी ट्रीटमेंट केली जाते. नेमका होतं कसं की ऑपरेशन हा एक इन्व्हेसिव्ह प्रकार आहे. तर तेव्हा पण आम्हाला ही सगळी काळजी घ्यायला लागते. युज्युअली रोबोटिक सर्जरी झाली तर पेशंट युज्युअली 3 दिवसात घरी जातो. आणि रेडिएशन मध्ये पण असे प्रकार आहेत हल्ली की आधी 40-40 दिवस लागायचे, पण हल्ली 20 दिवसात किंवा 10 दिवसात रेडिएशन संपवू शकतो. बरं. आणि रेडिएशन मध्ये काही असे पेशंट पण आहेत की त्यांना हॉर्मोन थेरपी देऊन आपण थोडंसं रेडिएशन पोस्टपोन करू शकतो. बरं. तेव्हा कोरोनाची लाट जशी कमी होते तसं पण त्या पेशंट्सना बोलवून त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर. तुम्ही जसं आत्ता म्हणालात तसं की हा जो कॅन्सर आहे तो लगेच फैलावत नाही. मात्र हा जो कॅन्सर आहे तो नेमका कसा उद्भवतो? कारण की ह्या जो प्रोस्टेट ग्रंथी असतात त्याच्यामध्ये नेमका काय बिघाड होतो की त्याचा पुढे रूपांतर जे आहे ते प्रोस्टेट कॅन्सरमध्ये होतं? तर कॅन्सर म्हणजे बेसिकली काय की ही एक ॲबनॉर्मल सेल्सची वाढ, ह्याला कॅन्सर म्हणतात. तर प्रॉस्टेटमध्ये कॅन्सर असतात त्याच्यात बऱ्याच ठिकाणी एक मेन पुरुषांमध्ये हॉर्मोन असतो टेस्टोस्टेरॉन. त्या टेस्टोस्टेरॉननी प्रॉस्टेटमध्ये काही रिसेप्टर्स असतात, अँड्रोजन रिसेप्टर्स, आणि त्याचे बरेचसे पाथवेज असतात. त्यांच्या इम्बॅलन्सनी कुठेतरी म्युटेशन्स तयार होतात, कुठेतरी प्रॉब्लेम्स तयार होतात सेल्समध्ये आणि ह्या सेल्स ॲबनॉर्मली वाढायला लागतात. तर प्रॉस्टेट हे ऍक्च्युली तुम्ही बोललात तसं छोटीशी ग्रंथी आहे. ती अशी 20 ग्रॅम, 25 ग्रॅम, कधी 30 ग्रॅम, जसं वय वाढतं तशी 40 ग्रॅम अशी असते. पण एवढ्या छोट्या ग्रंथीमुळे हे सगळे चेंजेस होतात, हॉर्मोनल चेंजेस होतात. कधी कधी आपण म्हणतो की एपिजेनेटिक म्हणजे स्मोकिंग असू दे, पॅसिव्ह किंवा ऍक्टिव्ह, किंवा काही वातावरणाच्या फॅक्टर्समुळे आपले जीन्स किंवा त्याच्यामध्ये म्युटेशन्स होतात. तर त्याच्यामुळे हे ॲबनॉर्मल सेल्समध्ये ही वाढ होते आणि म्हणून प्रॉस्टेट कॅन्सर ग्रंथीमध्ये हा चेंज झाल्याने हा कॅन्सर म्हणजे त्याला जन्म घेतो. आता प्रॉस्टेट कॅन्सर जसं मी आधी बोललो तसं ह्यानी जन्म जरी घेतला तरी ह्याच्यात काही काही एकदम म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेने वाढतो. काही लोकांमध्ये हा कॅन्सर असा बॅकग्राऊंड मध्ये पण राहू शकतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणजे आम्ही बोलताना इंडोलंट कॅन्सर असं म्हणतो. त्याच्यामध्ये हे कॅन्सर्स असतात ते आपल्याला कधीच आयुष्यात त्रास देऊ शकणार नाही असे असतात आणि खूप कमी लोकांमध्ये ते असे इतक्या जोरात वाढायला लागतात आणि पसरतात की त्याच्यामुळे एक पेशंट प्रॉस्टेट कॅन्सरमुळे मृत्यू म्हणजे होऊ शकतो पेशंटचा. असं आहे. डॉक्टर, आता तुम्ही जसं म्हणालात तसं की हा जो कॅन्सर आहे ते उद्भवण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामध्ये आपली जी बदलती जीवनशैली आहे किंवा वेस्टर्नाइज खरं तर आपण जीवनशैलीचा आता अवलंब करतोय, तर हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे पुढे जाऊन प्रोस्टेट कॅन्सर सारख्या आजाराला आपल्याला सामोरं जावं लागू शकतो. तर आत्ताच्या ह्या सगळ्या तरुण पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आपली जी जीवनशैली आहे तर त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे थोडासा चेंज ठेवायलाच पाहिजे. हा कॅन्सर जरी एकदम स्लो ग्रोईंग आहे तरी 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्या सगळ्यांनी की आपल्याला जर काही सिम्पटम्स म्हणजे काही कसला त्रास असेल तर नक्की डॉक्टरकडे जावं, ते अंगावर काढू नये. त्याच्यानंतर डॉक्टर जे तपास करेल ते नक्की तपास करावा आणि ते फॉलोअप करावं, सोडून देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे जीवनशैलीची जी फार महत्वाची आहे तुम्ही बोललात तर लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी, हे आपल्याला ह्याच्यापासून काळजी घेतली पाहिजे. आपलं वजन आटोक्यात ठेवलं पाहिजे. कारण जसं मी आधी म्हणालो लाल मांस खाणारी लोक, चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ खाणारी लोक ही कधी कधी ओबेस किंवा लठ्ठ होऊ शकतात. तर त्याप्रमाणे आपल्याला स्पेशल असं नाही, नेहमीसारखा आहार घ्यायला पाहिजे जो हेल्दी आहे. म्हणजे भाज्या फळं असं खायला बरोबर आहे. दुसरं एक इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपण व्यायाम केला पाहिजे रोज. त्यांनी आपली इम्युनिटी वाढते. आपण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. आणि बाकी म्हणजे स्मोकिंग म्हणजे सिगरेट स्मोकिंग किंवा बिडी फुकणे हे बंद केलं पाहिजे. मद्यपान थोडं कमी करायला पाहिजे. स्मोकिंग, अल्कोहोल हे पण असे कॅन्सर्सना प्रभावित करू शकतात. बरोबर. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, कुठेतरी कॅन्सर होण्यामागचं स्ट्रेस किंवा आत्ताचा जो ताणतणाव आहे तो देखील तितकाच कारणीभूत आहे?
आता कोविडच्या स्ट्रेसमुळे असा काही अजून म्हणजे डेटा असा नाहीये की त्यांनी प्रॉस्टेट कॅन्सर होतो. स्ट्रेस आपण एकदम जनरल प्रमाणे असं जर विचार केला तर तो कुठे ना कुठेतरी काही आपल्या शरीराला नक्कीच अफेक्ट करतो. तर हे जे कॅन्सरचे आहे त्याच्याशी एक छोटी लिंक अशी आहे की स्ट्रेसमुळे आपली कधी कधी इम्युनिटी कमी होऊ शकते. आता मी हे इम्युनिटी म्हणतोय याचा अर्थ की आपल्याला इम्युनिटी व्हायरसच्या अगेन्स्ट पण असते, म्हणजे त्याच्या विरुद्ध, बॅक्टेरियाच्या विरुद्ध असते. बरोबर. आणि कॅन्सर सेल्स पण आपल्या अंगामध्ये कधी कधी फिरत असतात आपल्याला नकळत. त्यांच्या विरुद्ध पण आपल्या अंगात एक इम्युनिटी असते. तर हा स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टींना थोडासा त्रास देऊ शकतो आणि हे जे एक बॅलन्स असतो आपल्या बॉडीमध्ये तो बिघडू शकतो. बरोबर. तर तेवढं कनेक्शन असू शकतं. हं. अगदी. म्हणजे थोडक्यात प्रोस्टेट कॅन्सर विषयी आत्ता आपण जे जाणून घेतलेलं आहे, तेव्हा जीवनशैलीमध्ये आपण बदल करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हा कधी-कधी अनुवंशिकही असतो, त्यामुळे आपली खबरदारी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच प्रोस्टेट कॅन्सरवरती खूप चांगल्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि आत्ताच्या कोविड काळामध्ये देखील आपण ह्याच्यावरती उपचार करू शकतो, पण त्यासाठी आपण योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही एकूणच प्रोस्टेट कॅन्सरविषयी जनजागृती केली त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. बातमी मागची बातमी म्हणजे